Hello friends, I am Raju Sangpal from Abhinav Vidyalay and Junior College Nandurbar welcomes you once again. In today's video, we will try to solve a non-textual passage. So let's begin. Nice to meet you again. In today's meet, we will attempt to solve a non-textual passage, that is unseen passage. विद्यार्थी मित्र हो, क्वेश्चन नंबर 4 मधील आज आपण एक अनसीन पॅसेज सोडवणार आहोत. सो ॲज युजल रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज, अँड ॲज यू नो इट कॅरीज 10 मार्क्स. So here is the first activity. Complete the sentence by selecting from the alternatives. Sentence दिलेत 1, 2, 3, 4. Now to complete this activity, you need to read the statement आणि हे स्टेटमेंट तुम्हाला उत्तरात शोधायचं आहे. फॉरेस्ट सप्लाय टिम्बर फॉर द रेल्वेज, स्पेसक्राफ्ट, एरोप्लेन्स, कार्स. नाउ द करेक्ट ऑप्शन इज रेल्वेज. हे करेक्ट ऑप्शन आहे. हे आपण उत्तरात बघूया. सो हिअर इज द पॅसेज. लुक, forest supply the timber for the railways. Okay, now second, Van Mahotsav is celebrated for a week in June, July, August, September. So where will you get the answer? Here is Van Mahotsav. Van Mahotsav is an important step in the direction it is observed for a week in July every year. Okay, now the third statement, forest cover of the country's land area. How much of the country's land area? Here is the answer, covering 1/5. So here is the answer. Okay, now the philosophers had their dash dash in the forest, tents, homes, learning centers, ashrams. आपल्याला हे सेंटेन्स उत्तरात शोधायचं आहे. हे वाईजमन आणि फिलॉसॉफर्स येतात. फिलॉसॉफर्स हॅड देअर आश्रम्स इन द फॉरेस्ट. सो हिअर यू कॅन स्कोर 2 out of 2 marks. Now moving to next activity, that is read the passage and complete the table activity. इथे एक टेबल कंप्लीट करायचं आहे. द टेबल हॅज 2 titles. द फर्स्ट टायटल इज युजेस ऑफ फॉरेस्ट अँड सेकंड टायटल इज इफेक्ट्स ऑफ डिफॉरेस्टेशन. काही घाबरायचं नाही. युजेस ऑफ फॉरेस्ट म्हणजे जंगलाचे उपयोग. नाउ लेट अस गो टू द पॅसेज. आपण पॅसेजकडे येऊया. व्हॉट आर द युजेस ऑफ फॉरेस्ट? हे पहा, फॉरेस्ट सप्लाय द टिम्बर फॉर रेल्वेज. हा एक यूज झाला नंबर 1. फॉर बिल्डिंग्स अँड फॉर फर्निचर मेकिंग. अगेन सेकंड यूज काय? दे ऑल्सो सप्लाय द फ्युएल फॉर कुकिंग अँड बॅम्बू फॉर पेपर मेकिंग. सेकंड यूज, मेडिसिनल हर्ब्स आर ऑल्सो कम फ्रॉम द फॉरेस्ट. सो 3 युजेस आर गिवन हिअर. आणि हे 3 युजेस आपल्याला येथे लिहायचे आहेत. 1, 2 अँड इफ यू डिझायर, तुम्हाला जर वाटतं तर तिसरा यूज तुम्ही लिहा. ओके, नाऊ इफेक्ट्स ऑफ डिफॉरेस्टेशन. डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड, जंगलतोडीचे परिणाम. हा कीवर्ड आपल्याला उत्तरात शोधायचा. हिअर इज द वर्ड डिफॉरेस्टेशन. मग हे वाक्य आपण वाचूया. स्टील डिफॉरेस्टेशन पजेस अ सिरियस थ्रेट टू फॉरेस्ट ऑन द अर्थ. अजूनही आपल्याला डिफॉरेस्टेशनचा धोका आहे. मग डिफॉरेस्टेशन कॉजेस, डिफॉरेस्टेशनमुळे काय होतं? नंबर 1, सॉईल इरोजन. इथे येईल सॉईल इरोजन. सडन फ्लड्स, महापूर येतात. अँड ग्लोबल वॉर्मिंग. सो soil erosion, sudden floods and global warming are the effects of deforestation. So here also you can score 2 out of 2 marks. Okay, now moving to third activity, that is vocabulary activity. 2, 3, 4 and you are supposed to find the words. या अर्थाचे शब्द तुम्हाला उत्तरात शोधायचे. नॉट आर्टिफिशियल, आर्टिफिशियल नसलेले म्हणजेच काय? नॅचरल. नॉट आर्टिफिशियल मीन्स नॅचरल. ओके, now second is cannot be seen. Cannot be seen means disappearing. Okay, cruelly. Cruelly means ruthlessly. जनरली एक करायचं, इथे जर ॲडवर्ब फॉर्म असेल तर शब्दसुद्धा ॲडवर्ब फॉर्ममध्येच मिळेल तुम्हाला, रुथलेसली. अँड डेंजर, डेंजर मीन्स धोका. इट मीन्स अ थ्रेट. सो इन दिस वे फ्रेंड्स, विथ सम प्रॅक्टिस यू कॅन स्कोर 2 out of 2 marks here. Now moving to next activity, that is contextual grammar activity. ही contextual grammar activity आहे. Lots of saplings are planted. Beginning with they. they ने सुरुवात करायचं. म्हणजेच काय? हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस आहे, ते तुम्हाला ॲक्टिव्ह करायचं आहे. मग तुम्ही जर चेंज द व्हॉइस जर अभ्यासलेलं असेल तर यू कॅन आन्सर इट. तर हे वाक्य, याचा आन्सर कसं होईल? दे प्लांट लॅक्स ऑफ सिपलिंग्स. पुन्हा एकदा सांगतो, दे प्लांट लॅक्स ऑफ सिपलिंग्स.
हे ॲक्टिव्ह झालं. म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस दिलं आहे त्याचं तुम्ही ॲक्टिव्ह केलं. ओके. नाउ मूव्हिंग टू सेकंड सेंटेन्स. वी प्रोटेक्ट अँड डेव्हलप अवर फॉरेस्ट. काय म्हटलं आहे? फिल इन मॉडल ऑक्झिलरी शोईंग कंपल्शन. कंपल्शन दर्शक मॉडल ऑक्झिलरी यूज करायचं. मग कंपल्शन दर्शक मॉडल ऑक्झिलरी कुठलं आहे? मस्ट. मग ते मस्ट आपल्याला यूज करायचं. मग इथे येईल ते वी मस्ट प्रोटेक्ट अँड डेव्हलप अवर फॉरेस्ट. पुन्हा एकदा सांगतो, वी मस्ट प्रोटेक्ट अँड डेव्हलप अवर फॉरेस्ट. कसला यूज केला आपण इथे? मस्टचा. मस्ट म्हणजे काय? अ मॉडल ऑक्झिलरी शोईंग कंपल्शन. ओके. सो लेट्स मूव टू F5 ॲक्टिव्हिटी. हां फ्रेंड्स, हिअर इज ॲक्टिव्हिटी F5. इट इज अ पर्सनल रिस्पॉन्स ॲक्टिव्हिटी. फॉरेस्ट आर अन इम्पॉर्टंट रिसोर्स ऑफ इंडिया. एक्सप्लेन. एक स्टेटमेंट दिलं आहे आणि ते तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगितलं आहे. काही हरकत नाही. स्टेटमेंट काय म्हणतं आहे की फॉरेस्ट आर इम्पॉर्टंट रिसोर्स ऑफ इंडिया. जंगलं ही भारताचा एक महत्त्वाचा रिसोर्स आहेत, म्हणजे स्रोत आहेत. स्पष्ट करायचं आहे. अगोदर या स्टेटमेंटला ॲग्री करायचं आपण. जसं वर्बल क्वेश्चनला आपण ॲग्री करतो येस ऑर नोला, तसं इथे ॲग्री करायचं आहे की येस आय थिंक फॉरेस्ट आर अन इम्पॉर्टंट रिसोर्स ऑफ इंडिया. इतकं लिहून झालं की मग आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. मग एक्सप्लेनेशनसाठी तुम्हाला कसली मदत होईल? येस यू कॅन युटिलाइज द पॅरेग्राफ. मग पॅरेग्राफ कसा युटिलाइज करायचा आहे ते आपण आता पाहूया. यू कॅन यूज दिस लाईन्स. तुम्ही या लाईन्स ॲज इट इज यूज करू शकतात की अवर फॉरेस्ट आर इम्पॉर्टंट सोर्सेस ऑफ नॅचरल वेल्थ. फॉरेस्ट कवर 1/5 ऑफ अवर कंट्रीज लँड एरिया. फॉरेस्ट सप्लाय द टिम्बर फॉर रेल्वेज, buildings and furniture making. They also supply the fuel for cooking and bamboo for paper making. Medicinal herbs also come from the forest. If you add these lines, तुम्ही या लाईन्स ॲड केल्या म्हणजेच यू आर एक्सप्लेनिंग. तुम्हाला एक्सप्लेनेशन जमतं आहे. कसलं एक्सप्लेनेशन जमतं आहे की फॉरेस्ट आर इम्पॉर्टंट रिसोर्सेस ऑफ इंडिया. सो इन दिस वे फ्रेंड्स वी कॅन अटेम्प्ट दिस ॲक्टिव्हिटी. दॅट इज पर्सनल रिस्पॉन्स ॲक्टिव्हिटी. And if you like to my videos, जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील, if you are understanding to my videos, please do share it to your friends and subscribe to my channel. Okay. In our next video, we will attempt the summary writing on this passage.